हाय फ्रेंड, जय महाकाल। आता आपण रेस्क्यूसाठी आलेलो आहे आणि साप जो आहे घरावरती आहे कौलांमध्ये 2-3 कौलं काढले तर नक्कीच मिळेल तो साप। आणि साप जो आहे तो धामण जातीचा साप आहे, बिनविषारी असतो तो, त्याला रॅट स्नॅक पण बोलतात। आणि त्याची लांबी जो आहे ती 6 ते 6.5 फूट आहे। आणि मित्रांनो, सापांना पण छोटासा असा जो किडा असतो तो चिपकून राहतो आणि तो रक्त पण पितो। आणि त्या किड्यामुळं सापांची, मुख्य प्राण्यांची, कुत्रे वगैरे झाले त्यांना पण तो किडा लागतो, त्यांची तब्येत खराब होते। आणि मी ह्या सापाला जेव्हा पकडलं त्या सापाची तब्येत डाऊन होती खूप। त्याचा जो वरचा मणका जो असतो तो माझ्या हाताला स्पष्टपणे लागत होता आणि त्याची तब्येत खूप कमी झालेली होती। तर मी त्याला चेक केला लगेच, तर काय प्रॉब्लेम नक्की आहे सापाला। तर त्याला बारीक जो असतो तो किडा लागलेला होता, बघा तुम्ही, मी तुम्हाला दाखवतो आता। त्याला आम्ही गोचडी पण बोलतो। आणि ती गोचडी जो असते, जो किडा असतो तो रक्त पितो, तर रक्त पिल्यामुळं सापाची तब्येत खराब होती, सापाला त्रास होतो। ही बघा, ही गोचडी असते, छोटी बारीक असते ती खूप, ती चिपकून राहते, इतकी चिपकून राहते मांसामध्ये तर ती लवकर निघत नाही। तर मी तिला खूप खेचण्याचा प्रयत्न केला तरी पण निघत नव्हती, शेवटी मी तिला काढली कशी तरी। आणि अशा खूप किडे असतात त्यांच्या अंगाला लागलेले असतात पूर्ण शरीराला, याच्याने सापाला खूप त्रास होतो आणि आजारी पण पडतात साप आणि त्यांचं रक्त कमी होतं याच्यामुळं। म्हणून प्रत्येक सर्पमित्राला मला हीच विनंती आहे की सापाला चेक करणं खूप गरजेचं आहे, कारण सापाला काय प्रॉब्लेम झाला तर आपल्याला समजतं लवकर। असे किडे वगैरे लागले तर आपण त्याचे काढू शकतो, कारण सापाला हात नसतात, साप काढूच शकत नाहीत असे किडे। आणि हे किडे जे असतात ते एवढे फिट बसतात शरीरामध्ये, ते निघत नाही आहे, ते झटकून बघतात पण त्यांच्याशी निघत नाही, म्हणून चेक करत जा। आणि आता याला मी लगेच रिलीज करतो, कारण रिलीज करणं खूप गरजेचं आहे, कारण हा जितका मोकळ्या वातावरणामध्ये, त्याच्या जंगलामध्ये, निसर्गामध्ये निघून गेला तर त्याला शिकार पण मिळेल आणि लवकर तो कवर होईल। बघा तुम्ही आता हा किती छान पद्धतीत निघून जाईल, मस्त एकदम। आणि ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि प्रत्येक सापाची, प्रत्येक मुक्या प्राण्याची काळजी घ्या। धन्यवाद।